नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल केंद्रातल्या धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षानं 12 वर्षात आजपर्यंत एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. त्यांनी किती भ्रष्टाचार करू द्या, घोटाळे करू द्या, काही करू द्या, म्हणजे भाजप कडे नीतिमत्ता नाही. त्या राजनाथ सिंग म्हणाले की काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये राजीनामे होत होते, आमच्या कार्यकाळात राजीनामा होणार नाही. त्यानं काही करू द्या, उघडं नाचू द्या, नागडं नाचू द्या, भ्रष्टाचार करू द्या, आणि सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्येच गेलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर बलात्कारी हुडकायचा भाजप, भ्रष्टाचारी हुडकायचा भाजप, जमिनी बळकावणारा भाजप, गुंड पुंड सगळे भाजप सोबत गेलेले आहेत. ईडी, CBI, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे भाजपच्या सोबत आहेत सगळे, आणि काय भाजपमध्ये आहेत. म्हणजे आता लोकांची धारणा झाली तशी. लोक काल आपण जंतर मंतरवरती आंदोलनाच्या दरम्यान ऐकलं असेल की लोक काय घोषणा देतात, किती भयानक घोषणा देतात भाजपच्या विरोधामध्ये. भाजपचा माणूस दिसला की तानो तानो हाणतात, त्यांच्या गाड्या फोडतात, मारहाण करतात. तर हे सगळं सध्या देशामध्ये सुरू आहे. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून कॉक्रोच जनता पार्टीनं भलं मोठं असं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला यश देखील आलं. मात्र आता चर्चा सुरू झाली महाराष्ट्रामधनं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या खच्चीकरणाची. आता खरंच हे खच्चीकरण होईल का? खरंच यांना सत्ता सोडावी लागेल का? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघंच्या दोघं केंद्रात जातील का? म्हणजे राज्याचं कमांड जे आहे ते संपल का त्यांचं? आता ही चर्चा जोर धरलेली आहे सगळीकडं. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल किंवा एकनाथ शिंदेचा कार्यकाळ कधी होता, देवाभाऊंचं राजकारण कसं आहे, कधीच आहे. देवाभाऊ काल दिल्लीला बोलवून घेतलं होतं, त्यांना डायरेक्ट पोचले होते दिल्लीला. आता ते सुद्धा घाबरलेत की याला यदा कदाचित हे तरुण आपल्यावरती सुद्धा सगळे उठतील, आपल्याला सुद्धा राजीनामा द्यावा लागेल असे भीती मनात बसली आता एकनाथ शिंदेच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या. आणि खरंच हे वास्तवात येतंय का? तर त्याच्यासाठी हा सगळा संपूर्ण व्हिडिओ बघा. त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. एकनाथ शिंदे यांचं राजकीय कारकिर्दीला सुरुवात ही 1980 मध्ये झाली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या कामाला प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शाखाध्यक्ष झाले. ठाणे नगर निगम मध्ये ते नगरसेवक झाले. 2004 मध्ये ते पहिल्यांदा कोपरी पाचखेडा मध्ये आमदार झाले. 2009, 2014, 2019 आणि 24 आता 4-5 वेळा ते आमदार झालेत. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा काम केलेलं आहे त्यांनी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे हे एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे. तर देवेंद्र फडणवीस सुद्धा नगरसेवक, महापौर असं काम करत करत ते आता राज्याचं मुख्यमंत्री, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री त्यांनी बसवलेलं आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंना फोडून त्यांनी बघा, एकनाथ शिंदेंना फोडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार पाडलं. त्यांना फोडलं, सरकार पाडलं आणि राज्याचं मुख्यमंत्री म्हणजे एक चाणक्य नीती म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे बघितलं जाते आता सध्या, की राजकारणातला चाणक्य माणूस आहे म्हणून बघितलं जाते. मात्र त्यांची गच्चंती आता अटळ आहे, एकनाथ शिंदेची सुद्धा, देवेंद्र फडणवीसांची सुद्धा. म्हणजे एकनाथ शिंदेची सुद्धा गच्चंती होऊ शकते, देवेंद्र फडणवीसांची सुद्धा गच्चंती होऊ शकते. देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीला एक तरुण महापौर, तरुण नगरसेवक म्हणून झाली. 2014 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पुन्हा 19 मध्ये सरकार आलं, मात्र वर्ष 2 वर्ष पुन्हा त्यांना राहता आलं नाही. परत 30 जून 2022 मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये. तर 80 तासासाठी सुद्धा ते मुख्यमंत्री झाले होते अजित पवारांना उपमुख्यमंत्री करून. 5 डिसेंबर 24 पासून ते सलग आता मुख्यमंत्री आहेत, भाजपचा पोस्टर बॉय म्हणून. आता सध्या त्यांनी 131 जागा निवडून आणलेल्या आहेत. त्याचबरोबर
त्यांना एक भाजपचा तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. म्हणजे अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे सध्याची देवेंद्र फडणवीसांची. आता हे सगळं जरी असलं तरी देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे राज्याच्या राजकारणामध्ये तोडाफोडीचं ठरलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून 40 आमदार उद्धव ठाकरे गटाचे फोडले आणि त्या 40 आमदारांसोबत सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी परत उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची एवढी लोक फोडली आतापर्यंत की बरेच लोक म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले ही सगळी लोक फोडून भाजप सोबत घेऊन गेले. केंद्रात तर झालेलंच आहे. आता उद्धव ठाकरेचे 6 खासदार फोडलेले आहेत एकनाथ शिंदेनं. मात्र आता त्यांना पस्तावा होणार आहे, कारण की भाजप विरोधात लाट तयार झाली. त्यांच्यावरती सुद्धा बार येईल. ते सुद्धा दिसले की लोक हाणून काढतील, ठोकून काढतील त्यांना सुद्धा. माणसं आता बघत नाही खासदार आहे आमदार आहे कोण आहे. दिसला की त्याला उलट पालटच करतायत लोक. म्हणजे प्रचंड तणावाची परिस्थिती ही देशामध्ये निर्माण झालेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं जरी आंदोलन संपलेलं असलं काल, तरी सुद्धा त्यांचा जो रोष आहे या भाजप विरोधात तो संपलेला नाही. म्हणजे अजून असंच एखादं आंदोलन, जसं की आता बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, हे सुद्धा आंदोलन होऊ शकतं. सुप्रीम कोर्ट जे कामकाज करतंय, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात सुद्धा लोक उठू शकतात. ईडीला तर ठोकून काढलेच. कालच त्या तिरुमल्लीमध्ये ईडीचे अधिकारी धाड टाकायला गेले, त्यांना पाडू मारलं ईडीच्या अधिकाऱ्यांना. कारण की ईडी फक्त विरोधकांवरच कारवाई करते, सत्ताधाऱ्यावर कारवाई करत नाही. सीबीआय विरोधकांवरच कारवाई करते, सत्ताधाऱ्यांवर कारवाई करत नाही. म्हणून लोक त्या ईडीला बी धोपटून काढतात, सीबीआयला बी धोपटून काढायला लागलेले आहेत. आणि आता पोलिसांवरती सुद्धा तीच बारी आलेली आहे. म्हणजे जे पोलीस भाजपच्या बाजूने काम करतात त्यांना धोपटून काढायला लागले लोक. बघा बिहारमध्ये तीच परिस्थिती झाली, जंतर मंतरवर सुद्धा तीच परिस्थिती. म्हणजे लोक आता घाबरणार की लोकांना जो पोलिसांबद्दल आदर होता, ईडी बद्दल आदर होता, सुप्रीम कोर्टाबद्दल आदर होता, सीबीआय बद्दल आदर होता, निवडणूक आयोगाबाबत आदर होता, जे TN शेषन निवडणूक आयोग होते त्यांनी भल्यांवरती गुन्हे दाखल केले होते, तो जो आदर होता लोकांचा, तो आदर या संस्थांकडून संपलेला आहे. आणि म्हणून लोक आता रस्त्यावरती उतरायला लागलेले आहेत. आता हे रस्त्यावरती उतरणं महाराष्ट्रात सुद्धा असंच होऊ शकतं की देवाभाऊचं आणि एकनाथ शिंदेचं सुद्धा पद जाऊ शकतं. लोक त्यांच्या सुद्धा विरोधात रस्त्यावरती उतरू शकतात. कारण की 2014 पासून भाजप सरकार आहे आणि 2014 पासून राज्यामध्ये एवढी बेकारी झाली की सगळं अडाणी प्रकल्प झालेत. अदानीला सगळं दिलं जातंय. बोट बंदर अदानीला दिलं जातंय, जमिनी अदानीला दिल्या जातात, मोठे प्रकल्प अदानीला दिले जातात, यासारे प्रकल्प अदानीला, म्हणजे एकाच उद्योगपतीला सगळं दिलं जातंय. यामुळं लोकांच्या मनात प्रचंड राग आहे आणि तो उद्रेक बाहेर पडणार होता, त्याला वळण देणं गरजेचं होतं. ती कॉक्रोच जनता पार्टीनं सध्या दिलेला आहे. म्हणजे देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा जो उदय झालेला आहे त्याच्यामुळं, आणि त्याच्या मागे लोक तरुणाई सगळी ठामपणे उभे राहिलेले आहे. आई वडिलाचं पोर ऐकणार. भाजपचा जरी एखादा माणूस असला तरी त्याचा पोरगा सुद्धा त्या आंदोलनात जातोय की बाबा काय उपयोग नाही ह्या भाजपचा म्हणून. म्हणजे RSS आणि भाजप बद्दल लोक प्रचंड नाराज आहेत आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलेले आहेत, त्यांच्याबद्दल बोलायला लागलेले आहेत. तर आता हे जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत सुद्धा राज्यामध्ये प्रचंड राग आहे लोकांच्या मनामध्ये. शेतकरी समाधानी नाही, नोकरदार समाधानी नाही, सर्वसामान्य माणूस समाधानी नाही. महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, लोकांचं काय भागं ना कशामध्ये. मुंबईमध्ये बघा लोकांनी मोर्चे काढले, त्याच्यावरती हल्ला केला, लोकांचा रोष निर्माण झाला की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि ह्यांनी आमच्यावरती हल्ले केले. हा रोष वाढलाय. त्याचबरोबर तरुणांना रोजगार नाही, बेरोजगारी वाढत चालली. म्हणजे राज्यामध्ये सुद्धा बघा, ज्या नागपूरमधून देवेंद्र फडणवीस येतात त्या नागपूरमध्ये सुद्धा भला मोठा असा संविधान चौकामध्ये मोर्चा निघालेला होता, तो भाजप सरकारच्या विरोधामध्ये. म्हणजे नागपूर शहर हे भाजपची मायभूमी म्हटलं जातं, RSSचं मुख्यालय म्हटलं जातं. त्या ठिकाणी सुद्धा भला मोठा असा मोर्चा भाजप आणि RSSच्या विरोधामध्ये निघाला. म्हणजे हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं अपयश आहे असं लोक म्हणायला लागलेले आहेत. आता कधी काळी ह्यांच्या सुद्धा राजीनाम्याची मागणी करतील लोक की ह्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. म्हणजे हे सुद्धा काय कामाचे नाहीत, काम करत नाहीत, काय नाही, बिनकामी माणसं आहे ते, ह्यांचा सुद्धा राजीनामा घ्यावा.
मग भाजपला असं करावं लागेल की ह्यांचे राजीनामे घेऊन ह्यांना केंद्रात पाठवावं लागेल किंवा तात्पुरतं साईडला बसवावं लागेल. मात्र भाजपला असं वाटतं की आता राज्यामध्ये असलेली जी पकड आहे देवेंद्र फडणवीसांची, ही पकड कमी होऊ नये म्हणून देवाभाऊचा राजीनामा घ्यायना ती, असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. मात्र जे दिल्लीला जंतर मंतरवरती झालं, देशभर जी आंदोलन होत होती, ह्याचे पडसाद मात्र आता राज्यामध्ये उमटायला लागलेले आहेत आणि भाजपबद्दल तीव्र लोकांच्या मनात नाराजी निर्माण झालेली आहे. तसंच राज्यामध्ये सुद्धा आता हित जे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल, यांच्या विरोधात लोक का जास्त गेले ते, त्याचं कारण म्हणजे हे जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरेंचे 40 आमदार फोडले, काही खासदार फोडले, त्यानंतर दुसऱ्यांदा अजून त्यांची शिवसेना फोडली, 6 खासदार नेले, एक विधान परिषदेचा आमदार नेलाय तिकडं. ही जी परिस्थिती सुरू आहे ह्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेवरती लोकांचा प्रचंड राग आहे आणि ह्या रागाचा उद्रेक नक्कीच ह्यांच्यावरती होईल असं एकंदरीत चित्र सध्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस फोडलं, ती फोडलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आणि अमित शहानी फोडलं. अमित शहा जरी दिल्लीला असले तरी महाराष्ट्रामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. किती जरी ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेचं बालेकिल्ला असला तरी सुद्धा ही तरुणाई जर रस्त्यावरती उतरली तर तो बालेकिल्ला बी राहत नाही, काहीच नाही. असंच काहीच त्या बिहारमध्ये झालंय, महाराष्ट्रात झालंय. भाजपची लोक किंवा त्या दिल्लीत झालंय, भाजपची लोक हातात काट्या घेऊन निघाले होते, मात्र लोकांनी पाडू मारले त्यांना आणि बेदम मारले. म्हणजे लोक आता विचारच करत नाही ती. म्हणजे तुम्ही चांगलं चुंगलं राहताय, चांगलं चुंगलं खाताय, तुमची पोरं परदेशात राहतात, मग आमची लेकरं ह्या इकडं का, आमच्या लेकरांना सोयी सुविधा काय नाही, असं लोकांना कळायला लागले ना. ह्याच्यामुळे लोकांचा उद्रेक झालाय आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये झालाय. जी राज्याच्या राजकारणामध्ये जी तोडाफोडीचं राजकारण जे झालंय ह्यालाच लोक कंटाळलेले आहेत की आज इकडे निवडून येतोय, त्याला ईडीचं बिहा दाखवलं की तिकडे जातोय, उमेदवारी अर्ज दाखल करतोय, त्याला सीबीआयचं फोन आला की तो तिकडे जातोय. ह्याच कारणांमुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना राज्याच्या राजकारणातून सुद्धा हद्दपार व्हावा लागणार आहे, राजीनामा द्यावा लागणार आहे. जो अतिरेक सध्या त्यांनी सुरू केलेला आहे त्या अतिरेकीपणाचा अंत जो आहे हा भयानक होईल असं ही सध्याचं चित्र दिसतंय. महाराष्ट्रभर आंदोलन जनजीचं थांबलेलं नाही, ते आंदोलन त्यांचं असंच सुरू आहे. म्हणजे जरी आपल्याला वाटत असलं की सध्या आंदोलन नाही, जनजीय थांबलेला आहे, मात्र तो थांबलेला नाही, तो संधीच्या शोधात आहे आणि तो विचार करतोय की आता कोणाकोणाच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे. आता त्यांनी कालच सांगितलंय, बिहारचा मुख्यमंत्री, निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या म्हणून, सुप्रीम कोर्ट आणि मीडियाला सुद्धा चॅलेंज केलेलं आहे, तुम्ही जर लवकर नाही सुधारला तर तुम्हाला सुद्धा गबाळ गुंडळून जावं लागेल पळून, असं सांगितलेलं आहे. अशीच महाराष्ट्राची सुद्धा स्थिती आहे. महाराष्ट्रात सुद्धा हे जे लबाडीचं राजकारण सुरू आहे, ह्या लबाडीच्या राजकारणाला सुद्धा चपराक बसणार आहे, यांना सुद्धा सत्ता सोडावी लागणार आहे, असंच एकंदरीत सध्या तरी दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.